हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या या तुमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे, जिकडे आपण खूपच सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो. फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक आहे इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन कसं करायचं. इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन करण्यासाठी काय काय सेंटेन्सेस तुम्ही वापरू शकता, ती सेंटेन्सेस आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. पण त्याही आधी जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच मला बघत असाल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका. कधी असं होतं की आपल्याला एक व्यक्ती दिसली आहे, आपल्याला बोलायचं आहे त्या व्यक्तीबरोबर, पण आपल्याला समजतच नाही की इंग्लिशमध्ये मी कसं काय बोलायला सुरुवात करू, काय वाक्य बोलू. त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ. इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन कसे करायचे त्याचे काही सेंटेन्सेस मी आणलेले आहेत, ते तुम्ही तुमच्या सिच्युएशननुसार वापरू शकता. ओके, फर्स्ट सेंटेन्स बघूया. गुड मॉर्निंग, वी ऑलवेज हॅव coffee at the same time, but we have never spoken before. My name is ऐश्वर्या. ओके, आता हे खूपच तुम्हाला लॉंग सेंटेन्स वाटू शकतं. परत एकदा सेंटेन्स वाचते आणि ट्राय करा, अर्थ तुम्ही स्वतः समजून घ्यायचा. मी अर्थ सांगणारच आहे, पण लेट्स रीड इट वन्स अगेन. ऑल राईट, आय से, जर का हे मी म्हणतीये. ओके, गुड मॉर्निंग, वी ऑलवेज हॅव coffee at the same time, but we have never spoken before. My name is ऐश्वर्या. म्हणजे काय? गुड मॉर्निंग. कोणतरी एक समोर व्यक्ती आहे अँड आय रिअली वॉन्ट टू टॉक विथ दॅट पर्सन. ओके, मुलगा असू शकतो, मुलगी असू शकते. सो आय एम जस्ट ग्रीटिंग. पहिले तर गुड मॉर्निंग. मग मी असं म्हणतीये की आपण रोजच याच वेळेला सेम टायमिंगला इकडे कॉफी घ्यायला येत असतो, पण आपण कधीच एकमेकांबरोबर बोललो नाहीये. माझं नाव ऐश्वर्या, हाय. असं एक कॉन्व्हर्सेशनची सुरुवात तुम्ही करू शकता. जर तुम्ही सेम हॉटेलमध्ये जाताय किंवा ऑफिसमध्ये सेम कॅन्टीनमध्ये जाताय किंवा कॉलेजमध्ये आहात, सेम ठिकाणी रोज तुम्ही एकमेक दिसताय, क्लासमध्ये असेल किंवा कुठल्याही गार्डन असेल, बिल्डिंग असेल, आणि रोज ती व्यक्ती तुम्हाला दिसतीये अँड यू वॉन्ट टू स्टार्ट अ कॉन्व्हर्सेशन, मे बी तुम्ही हे सेंटेन्स वापरू शकता. कॉन्टेक्स्ट वेगळा असू शकतो, बट वी ऑलवेज हॅव कॉफी ॲट द सेम टाईम. ओके, हा मी कॅन्टीनचा कॉन्टेक्स्ट घेतला आहे की कॅन्टीनमध्ये दोन कलिग्स आहेत आणि ते कधी एकमेकांसोबत बोलले नाही आहेत. सो वी ऑलवेज हॅव कॉफी ॲट द सेम टाईम, बट वी हॅव नेवर स्पोकन बिफोर. माय नेम इज ऐश्वर्या. मग हे वाक्य बोलून तुम्ही सुरुवात करू शकता तुमच्या कॉन्व्हर्सेशनला. कारण अनोळखी व्यक्ती आहे, तुम्ही डायरेक्ट गेलात आणि बोललात तर कदाचित अनोळखी लोक बोलत नाहीत एकमेकांसोबत. सो काहीतरी एक दोन वाक्य बोलणं गरजेचं आहे. ओके, सो धिस सेंटेन्स. नेक्स्ट सेंटेन्स व्हॉट यू कॅन से इज, हॅलो, हाऊ आर यू टुडे? माय नेम इज ऐश्वर्या. I'm still learning English, so please let me know if I make any mistakes. बेसिकली आपल्याला थोडासा आपला कॉन्फिडन्स लो असतो आपण जेव्हा नवीन नवीन इंग्लिश शिकत असतो, विच इज ॲब्सल्युटली ओके जर तुम्हाला इंग्लिश येत नसेल. ओके, जर का तुम्ही कोणाला तरी भेटताय आणि यू नो दॅट पर्सन इज क्वाईट फ्लुएंट इन इंग्लिश, पण तरी तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर बोलायचं आहे, तुम्ही आधीच कन्फेस करू शकता. स्वतःचं नाव इंट्रोड्यूस करा आणि मग स्वतःच सांगू शकता की माझं इंग्लिश थोडंसं कच्चं आहे, मी अजून इंग्लिश शिकते आहे, सो प्लीज बेअर विथ मी. म्हणजे काय, तर माझ्याकडून चुका होऊ शकतात, प्लीज डोंट माइंड. ओके, आणि इकडे आय डोंट थिंक फ्रेंड्स की कोणी तुमच्यावर हसणार आहे जस्ट बिकॉज तुम्हाला इंग्लिश येत नाही. ओके, इंग्लिश काय यायला पाहिजे, तर कम्युनिकेशन बरोबर व्हायला पाहिजे. तुम्हाला जे म्हणायचं आहे ते समोरच्या व्यक्तीला बरोबर समजलं पाहिजे. ओके, बट आता तुम्ही इथे काय म्हणू शकता, हॅलो, हाऊ आर यू टुडे? हाऊ आर यू टुडे म्हणजे कशी आहेस तू किंवा कसा आहेस तू आज, कसं वाटतंय तुला? हॅलो, हाऊ आर यू टुडे? माय नेम इज ऐश्वर्या. सो तुम्ही स्वतःला इंट्रोड्यूस केलं, हाऊ आर यू टुडे? माय नेम इज ऐश्वर्या. आणि लगेचच तुम्ही कन्फेस करून टाकलं आहे की आय एम स्टिल लर्निंग इंग्लिश, सो प्लीज लेट मी नो इफ आय मेक एनी मिस्टेक्स. ओके, आय एम स्टिल लर्निंग इंग्लिश म्हणजे मी अजूनही इंग्लिश शिकते आहे,
सो प्लीज लेट मी नो इफ आय मेक एनी मिस्टेक्स. म्हणजे जर मी कुठे चुकले तर प्लीज माझी चूक सुधार किंवा मला मदत कर. ओके, बेस्ट वे ऑफ टेलिंग समवन की मी इंग्लिश शिकते आणि म्हणजे समोरच्या व्यक्तीला पण कळतं की चला मग आपण ॲटलिस्ट हिंदीमध्ये बोलू किंवा इंग्लिशमध्येच बोलायचं असेल थोडंसं इझी सेंटेन्सेस बनवू, समोरच्या व्यक्तीला एक आयडिया येते. And it is absolutely fine to say this, okay? Trust me. So this is the second sentence which you can use. Our next sentence is, Hi Neha, you might not remember me, but we met at Raj's birthday party last year. I am Aishwarya. Once again, let's read it out loud. You can read it with me as well. Hi Neha, you might not remember me. You might not remember me, but we met at Raj's birthday party last year. I'm Aishwarya. याचा अर्थ काय होतो फ्रेंड्स? लास्ट वर्षी म्हणजे गेल्या वर्षी कुठल्या तरी एका पार्टीमध्ये किंवा कुठेतरी तुम्ही कोणाला तरी भेटलाय आणि मग परत पुढच्या वर्षी ती व्यक्ती तुम्हाला दिसली आणि तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर बोलायचं आहे. आपण मराठीत काय म्हणतो? अरे हाय नेहा, आपण आठवतंय तुला मागच्या वर्षी राजच्या बर्थडे पार्टीला भेटलो होतो, मी ऐश्वर्या. आपण म्हणतो ना मराठीमध्ये, तेच सेंटेन्स हे इथे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. ओके, यू कॅन राईट डाऊन द सेंटेन्स ऑर यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट ऑफ ऑल दीज सेंटेन्सेस. पॉज करा आणि स्क्रीनशॉट घ्या. ऑल राईट, सो दिस सेंटेन्स इज, हाय नेहा, यू माईट नॉट रिमेंबर मी, म्हणजे कदाचित तुला मी आठवत नसेन, बट वी मेट ॲट राज बर्थडे पार्टी लास्ट इयर, पण आपण गेल्या वर्षी राजच्या बर्थडे पार्टीला भेटलो होतो. आय एम ऐश्वर्या, मी ऐश्वर्या. ओके, ऑल राईट. नेक्स्ट सेंटेन्स इज व्हेरी सिम्पल. हे तुमचे वाक्य बोलून झाल्यावर झालं, मग आता संपलं का कॉन्व्हर्सेशन? नाही. हाऊ आर यू गोइंग टू टेक दिस कॉन्व्हर्सेशन अहेड? अजून कसं बोलणार तुम्ही, इंग्लिशमध्ये गप्पा कशा मारणार? तर तुमचं इंट्रोडक्शन करून झाल्यावर व्हॉट यू कॅन आस्क इज दिस, हाऊ वॉज युअर डे? तुझा आजचा दिवस कसा गेला, कसा होता तुझा आजचा दिवस? हाऊ वॉज युअर डे? क्वेश्चन मार्क. हाऊ वॉज युअर डे? हाऊ वॉज युअर डे टुडे? किंवा तुम्ही असे म्हणू शकता, व्हॉट आर यू प्लॅनिंग फॉर आफ्टर वर्क? What are you planning for after work? Or you can say, are you doing anything fun after work? Are you doing anything fun after work? म्हणजे काय? आता what are you planning for after work म्हणजे काही काम झाल्यावर तुझे काही प्लॅन्स आहेत का? ओके, किंवा are you doing anything fun after work म्हणजे तुझं काम झाल्यावर काही अशी भारी गोष्ट तू करणार आहेस का, लाईक मजेशीर किंवा फन काहीतरी, मे बी मूवीज, किंवा आता तर लॉकडाऊन आहे काही प्रश्नच नाही आहे असं काही विचारायचा. बट स्टील आफ्टर द लॉकडाऊन इज लिफ्टेड, यू कॅन आस्क दीज क्वेश्चन्स. आर यू डुईंग एनिथिंग फन आफ्टर वर्क म्हणजे काम झाल्यावर काही स्पेशल करणार आहेस का तू, का फ्री आहेस का बिझी आहेस? हा अर्थ होतो या सेंटेन्सचा. सो यू कॅन आस्क दीज सेंटेन्सेस ऑल्सो. ऑर वॉट यू कॅन आस्क इज, हाऊज वर्क लेटली? हाऊज वर्क लेटली. आता तुम्ही म्हणाल मॅम लेटली म्हणजे काय, लेट वर्कला लेट झालं आहे का? तर तसं नाही आहे. हाऊज वर्क लेटली म्हणजे सध्या कसं सुरू आहे तुझं काम. ओके, म्हणजे कसं सुरू आहे, इन जनरल काम तुझं कसं सुरू आहे. बरेच दिवसात तुम्ही भेटला नसाल कोणाला तरी, तर हाऊज वर्क लेटली. किंवा आपण असंही म्हणतो ना, हाऊ हॅव यू बिन लेटली? सो दॅट इज सध्या तू कशी आहेस किंवा सध्या तुझं काम कसं सुरू आहे. हाऊज वर्क लेटली. अवघड वाटत असेल, यू कॅन आस्क, हाऊज वर्क गोईंग इन युअर डिपार्टमेंट? किंवा नुसतं हाऊज वर्क गोईंग. तुम्हाला पर्टिक्युलरली अशा कलिगला विचारायचं आहे जे वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आहे, तर यू कॅन आस्क, हाऊज वर्क गोईंग इन युअर डिपार्टमेंट म्हणजे तुझ्या डिपार्टमेंटमध्ये काम कसं सुरू आहे. किंवा डिपार्टमेंटचा उल्लेखच नसेल करायचा तर हाऊज वर्क गोईंग ऑन. ओके, हाऊज वर्क गोईंग ऑन. These are the sentences तुम्ही बोलू शकता हे वाक्य while starting a conversation. ऑलराईट, आता पुढची सेंटेन्सेस बघूयात फ्रेंड्स. बट मला तुम्हाला आधी आठवण करून द्यायची आहे की जर तुम्हाला अजूनही ई बुक तुम्ही घेतली नसेल आणि हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे www.aishwaryapatekar.com. तिकडे जाऊन तुम्ही ई बुक घेऊ शकता. ई बुक म्हणजे काय, तर माझ्या मी नोट्स आहेत किंवा मी जे अभ्यास करून जे बनवलेलं आहे त्याची PDF मी तिकडे तुम्हाला दिलेली आहे. सो ती तुम्ही जाऊन चेकआउट करू
शकता. अँड इफ यू वॉन्ट टू कनेक्ट विथ मी ऑन अ पर्सनल लेवल इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. ऑल राईट, मूव्हिंग अहेड. ओके, आता आपण नेक्स्ट सेंटेन्स बघूया. तुमची आधीची सेंटेन्सेस म्हणून झाली आहे, तुम्ही तुमचं नाव सांगितलं आहे, कसा गेला दिवस, हाऊ वॉज युअर डे टू डे हे पण विचारून झालं आहे, बट स्टील तुम्हाला माहिती नाही आता पुढे काय बोलू. सो वॉट यू कॅन डू इज मे बी यू कॅन से धिस. I heard in the news today that the lockdown is going to extend. म्हणजे तुम्ही इकडे काय म्हणताय की मी आज न्यूजमध्ये असं ऐकलं की लॉकडाऊन अजून वाढणार आहे. म्हणजे तुम्ही इकडे काय केलं आहे फ्रेंड्स, कॉन्व्हर्सेशनमध्ये नाव वगैरे सांगून झालं, कशी आहेस, दिवस कसा आहे हे विचारून झालं की मग एखादा तुम्ही स्वतःहून एक टॉपिक आणताय जेणेकरून त्या टॉपिकवर तुम्ही बोलू शकाल. ऑल राईट, यू आर ट्राईंग टू कंटिन्यू विथ द कॉन्व्हर्सेशन. ओके, सो मी इथे एक एक्झाम्पल दिलं आहे. तुम्ही दुसऱ्या टॉपिकबद्दल पण बोलू शकता. क्रिकेट मॅच सुरू असेल तुम्ही क्रिकेट मॅचेसबद्दल बोलू शकता, पण आत्ता सध्या सगळेच न्यूज बघतायत. सो करंट सिच्युएशनमध्ये यू कॅन से धिस. आय हर्ड इन द न्यूज टुडे, म्हणजे आज मी न्यूजमध्ये असं ऐकलं दॅट द लॉकडाऊन इज गोइंग टू एक्सटेंड. काय ऐकलं तर लॉकडाऊन गोइंग टू एक्सटेंड. गोइंग टू एक्सटेंड म्हणजे वाढवणार आहेत. ओके, लॉकडाऊन वाढवणार आहेत असं मी आज न्यूजमध्ये ऐकलं. सो आय हर्ड इन द न्यूज टुडे दॅट द लॉकडाऊन इज गोइंग टू एक्सटेंड. ओके, हे म्हणू शकता. आणि किंवा तुम्ही विचारू शकता डिड यू कॅच द न्यूज टुडे. डिड यू कॅच द न्यूज टुडे. आता फ्रेंड्स मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मराठीमधून इंग्लिशमध्ये जर तुम्ही ट्रान्सलेट करत असाल लाईक शब्दशः तर इट इज गोइंग टू बी रिअली व्हेरी डिफिकल्ट. बिकॉज आता या क्वेश्चनचं मिनिंग काय होईल, डिड यू कॅच द न्यूज टुडे म्हणजे काय तू न्यूजला कॅच केलं लाईक अ बॉल, लाईक तो चेंडू नाही आहे झेलायला. कॅच द न्यूज टुडे इज त्याचा अर्थ ॲक्च्युली असा होतो की तू न्यूज बघितल्यास का आजच्या. ओके, बट यू कॅन यूज धिस क्वेश्चन, डिड यू कॅच द न्यूज टुडे म्हणजे बघितल्यास का तू आजच्या बातम्या. ओके, डिड यू कॅच द न्यूज टुडे. किंवा जर आता तुम्ही थांबला असाल मे बी रेल्वे स्टेशनला किंवा बस स्टेशनला आणि बस आली नसेल आणि मग आता तुम्ही बोलताय बस स्टॉपवरच आहात किंवा प्लॅटफॉर्मवर आहात, तर व्हॉट कॅन यू से इज द बस मस्ट बी रनिंग लेट टुडे. म्हणजे काय, बसेस आज जरा उशिरानेच धावत आहेत आपण म्हणतो ना मराठीत. तर द बस मस्ट बी रनिंग लेट टुडे. द बस मस्ट बी रनिंग लेट टुडे. ओके, आणि मग विचारू शकता की अरे तू किती वेळ इथे थांबला आहेस, तू कधीपासून इथे थांबली आहेस. सो हाऊ लॉंग हॅव यू बीन वेटिंग. हाऊ लॉंग हॅव यू बीन वेटिंग. द बस मस्ट बी रनिंग लेट टुडे. How long have you been waiting? How long have you been waiting? These are the two sentences. जर का तुम्ही कुठेतरी थांबला असाल तर you can use these sentences. किंवा तुम्ही बाहेर आहात आणि तुम्हाला बाहेर तुमचं कॉन्व्हर्सेशन सुरू आहे लाईक ऑन रोड किंवा गार्डनमध्ये कुठेतरी, यू कॅन जस्ट से नाईस डे टू बी आउटसाइड इजंट इट. नाईस डे टू बी आउटसाइड इजंट इट. फ्रेंड्स, ह्याचा अर्थ असा होतो की अरे आज आपण बाहेर आहोत आणि आज बाहेर येण्यासाठी आज किती चांगला दिवस आहे. असं आपण मराठीत ॲक्च्युली म्हणत नाही की बाहेर येण्यासाठी किती चांगला दिवस आहे, बट ह्याचा अर्थ असा होतो की आत्ता बाहेर आहात आणि आजचं वातावरण छान आहे. सो तुम्हाला बेसिकली बाहेर पडून तुम्हाला जरा छान वाटतं आहे. सो दॅट इज द मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स, बट इट इज अ वे ऑफ सेईंग की आज आपण बाहेर पडलो आणि आजचा दिवस किती छान आहे नाही का. नाईस डे टू बी आउटसाइड इजंट इट. जर तुम्हाला कोणाला तरी कॉम्प्लिमेंट करायची असेल अबाउट देअर आउटफिट. आउटफिट म्हणजे त्यांचं जे काय पोशाख त्यांनी घातलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायची आहे, तर मे बी यू कॅन से धिस. आय लव्ह युअर शूज टुडे. दे रिअली पुल युअर आउटफिट टुगेदर. हे सेंटेन्स मी पर्पजली इन्क्लूड केलं आहे बिकॉज आपण एक लाईव्ह सेशन घेतलं होतं बुधवारी रात्री 8 वाजता. आय होप तुम्हाला नवीन शेड्यूल माहिती आहे. बुधवारी रात्री 8 वाजता आपण लाईव्ह सेशन घेतो आणि दर संडेला सकाळी 11 वाजता एक व्हिडिओ येतो. राईट, सो त्या लाईव्ह सेशनमध्ये मला सगळेजण म्हटले होते की थोडंसं 1-2 तुम्ही ॲडव्हान्स्ड किंवा इंटरमिजिएट टाईपची पण वाक्य सांगा. सो छोटंसं वाक्य ह्याचं करायचं झालं तर आय लव्ह युअर शूज हे म्हणून मी फुल स्टॉप सांगितलं असतं एवढंच वाक्य. बट यू कॅन गो अ स्टेप अहेड. यू कॅन यूज दिस सेंटेन्स. यू कॅन से आय लव्ह युअर शूज टुडे म्हणजे आज मला तुझे हे शूज खरंच खूप आवडलेत. का आवडलेत तर दे रिअली पुल युअर आउटफिट टुगेदर. पुल युअर आउटफिट म्हणजे काय, आउटफिट पुल करतायत म्हणजे काय पोशाख ओढून घेत आहेत का,
तर नाही. अगेन, डोंट ट्रान्सलेट वर्ड टू वर्ड. मराठीमधून इंग्लिशमध्ये शब्दशः ट्रान्सलेट करू नका. दिस मीन्स दे रिअली पुल युअर आउटफिट टुगेदर. म्हणजे त्या शूजमुळे एकंदरीतच तुझं जे आउटफिट आहे, तुझा जो पोशाख आहे तो असा छान एकंदरीत दिसतोय. म्हणजे पूर्ण तुझं जे आउटफिट आहे शूजमुळे अजूनच त्या तुझ्या आउटफिटला एक वेगळं रूप आलं आहे. छान दिसतेस तू आज. ऑल राईट. सो आय लव्ह युअर शूज टुडे. दे रिअली पुल युअर आउटफिट टुगेदर. फ्रेंड्स, आजच्या पुरतं इतकंच. जर तुम्हाला कळत असेल आणि आवडत असेल इंग्लिश शिकायला माझ्याबरोबर, तर स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. मी अजूनही बघते की खूप जणांनी सबस्क्राईब केलं आहे, पण ते बेल आयकॉन जे येतं ते क्लिक नाही केलं आहे. सो तुम्हाला कळणार नाही आपले व्हिडिओ कधी येतात. सो नक्की तेही ऑन ठेवा. अँड वन्स अगेन, इफ यू वॉन्ट टू कनेक्ट विथ मी ऑन अ पर्सनल लेवल, इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. ID खाली दिलेला आहे. सो फ्रेंड्स, आज पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.